झी 24 तास, एक पाऊल पुढे. नमस्कार. सवाल हक्काचा. कुठे अडकलंय सरकारी फायलीत काम, तर कुठे येतोय सामान्यांवर दबाव. पण आता असं होणार नाही, कारण तुमच्या मदतीसाठीच आम्ही झी हेल्पलाईन ही नवी यंत्रणा सुरू केली, ज्या माध्यमातून आम्ही तुमच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करू. पण त्यासाठी तुम्ही सुद्धा हिम्मत दाखवणं गरजेचं आहे. भ्रष्टाचारावर झी 24 तासचा हल्ला बोल. झी 24 तास फोडणार तुमच्यावरील अन्यायाला वाचा. रेशन कार्ड मिळत नाही, जातीचा दाखला अडकलाय, सरकार दरबारी कामांसाठी पैशांची मागणी होतीये. कुठल्याही प्रकारची तक्रार असो किंवा लाल फितीत अडकलेला कारभार असो, झी 24 तास हेल्पलाईन घेणार तुमच्या प्रश्नांची दखल. थेट तुमच्या प्रश्नांच्या तळाशी जाणार, तुमच्या न्याय्य मागण्यांसाठी संबंधितांना जाब विचारणार. समस्या कुठलीही असो, आम्ही शोधणार तुमच्या समस्यांवर उपाय. अखेर सवाल तुमच्या हक्काचा आहे. कधी पावसाची खप्पा मर्जी, कधी निकृष्ट खतं, तर कधी निकृष्ट बियाणं. यामुळे शेतकरी कायम हवालदिल असतात. अशा शेतकऱ्यांना मग प्रशासनही दाद देत नाही. मग काय, दुष्काळात 13वा महिना अशी अवस्था या शेतकऱ्यांची होते. अशाच परिस्थितीतून आत्महत्येचा मार्ग या शेतकऱ्यांना दिसतो. आणि मग आपल्यासारखे लोक शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा आकडा पाहून व्यथित होतात. पण काही शेतकरी अशा परिस्थितीतूनही मार्ग काढण्याचा प्रयत्न करतात. अशा शेतकऱ्यांना झी हेल्पलाईन साथ देते. नाशिक जिल्ह्यातल्या सटाण्याचे हे आहेत रवी जाधव. पावसानं दगा दिल्यामुळे त्यांनी हमखास पैसे देणाऱ्या मक्याचं पीक घेतलं. पण पावसासोबत मक्यानंही त्यांना दगा दिला. आता मका नाही तर फक्त चारा हातात राहिला. मका हमखास उत्पादन देणार म्हणून त्यांनी मार्बल सीड KV40 हे महागडं मका बियाणं घेतलं. 1300 रुपये प्रति बॅग या किमतीचं बियाणं त्यांनी विकत घेतलं. बियाणं पेरल्यानंतर भरघोस उत्पन्न येणार, कर्ज फेडून मी सधन शेतकरी होणार, असं स्वप्न रवी जाधव यांच्या डोळ्यात होतं. पण बिट्या आल्यानंतर रवी यांची सारी स्वप्न मातीत मिळाली. बिट्यांमध्ये दाणेच भरले नव्हते. जिथे 30 ते 40 क्विंटल उत्पन्नाची रवी यांना अपेक्षा होती, तिथे तर 1 क्विंटलही दिसत नव्हतं. हे नुकसान फक्त रवी जाधव यांचंच नव्हतं, तर त्यांच्यासोबतच आसपासच्या परिसरात हेच बियाणं पेरलेल्या 5-6 शेतकऱ्यांनाही या समस्येला तोंड द्यावं लागतंय. अशा एकूण 100 एकर क्षेत्राचं नुकसान झालंय. रवी जाधव आणि इतर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी बियाणे विक्रेता आणि कंपनी अधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रार केली. कंपनी अधिकाऱ्यांनी नुकसानीची पाहणी तर केली, पण त्यानंतर त्यांनी या भागाकडे पाठच फिरवली. त्यानंतर या शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी आणि पंचायत समितीच्या कृषी अधिकाऱ्यांकडे धाव घेतली. त्यांनी तर याची साधी दखलही घेतली नाही. मग पंचनामा तर दूरच. त्यामुळेच यात काहीतरी काळबेरं असल्याचा संशय जाधव यांना आला. लागलीच त्यांनी जिल्हा परिषद सदस्य शैलेश सूर्यवंशी यांच्याकडे जाण्याचं ठरवलं. त्यांनी थेट जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेतच आवाज उठवला. मग प्रशासनाचे धाबेदण आणले. जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी तालुका पातळीवर पंचनामा करण्याचे आदेश दिले. आदेश दिलेत म्हटल्यावर पंचनामा करण्याशिवाय काहीच पर्याय नाही हे लक्षात येताच कृषी अधिकाऱ्यांनी पंचनामे केले. पण पंचनाम्याच्या प्रती द्यायला त्यांनी टाळाटाळ केली. त्यामुळे शेतकऱ्यांना आता कर्जबाजारी व्हावं लागणार होतं. निदान ज्या कंपनीच्या बियाणांमुळे आपलं नुकसान झालं, त्या कंपनीला ग्राहक मंचात तरी खेचावं, असा निर्णय या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी घेतला. पण त्यासाठीही या शेतकऱ्यांना पंचनाम्याची प्रत काही मिळत नव्हती. पंचायत समिती, कृषी अधिकारी आणि तालुका कृषी अधिकारी पंचनाम्याची प्रत द्यायला टाळाटाळ करत होते. अखेर वैतागलेल्या रवी जाधव यांनी झी हेल्पलाईनकडे दाद मागण्याचं ठरवलं. तालुका कृषी अधिकारी आल्यानंतर त्यांनी पूर्ण पाहणी केली. त्यावेळेस कंपनीचे पण काही साहेब आले त्यावेळेस, आणि त्याच्यानंतर आम्हाला पुढचा आता पंचनामा केल्यानंतर आम्हाला जी फाईल मिळायला पाहिजे आम्ही ग्राहक मंचामध्ये केस लढू पाहते, परंतु ते देण्यामध्ये टाळाटाळ करतायत. हे माझं 700 रुपयाचं ही 1300 रुपयाची बॅग आहे. बिचाऱ्यांचं खूप मोठं नुकसान झालंय साहेब. तर आपल्याकडून न्याय मिळावा अशी अपेक्षा करतो. द्या या शेतकऱ्यांना न्याय द्या तुम्ही. झी हेल्पलाईनच्या टीमनं नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीची पाहणी केली. त्यानंतर तातडीनं आम्ही तालुका कृषी अधिकाऱ्यांचं कार्यालय गाठलं. झी हेल्पलाईनची टीम आल्याचं कळताच कार्यालयातल्या महाभागांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांना याबाबत माहिती पुरवली. शिवाय हे काम आमचं नाही तर पंचायत समितीच्या कृषी विभागाचं असल्याचं सांगायलाही हे लोक विसरले नाहीत. तालुका कृषी अधिकारी रमेश शिंदे नाशिकला बैठकीला गेल्याचं कळलं. त्यानंतर हेल्पलाईनच्या टीमनं शिंदेंना मोबाईलवर संपर्क साधला, पण त्यांनी फोन कट केला. त्यानंतर हेल्पलाईनची टीम धडकली पंचायत समितीच्या कृषी विभागात.
तिथले कृषी अधिकारी विटनोर सुद्धा नाशिकला बैठकीला गेल्याचं कळलं. विटनोर यांनी मात्र हेल्पलाईनच्या फोनला प्रतिसाद दिला, पण जरा वेगळ्या पद्धतीनं. पंचनाम्याची प्रत देण्याचं काम आमचं नाही तर तालुका कृषी विभागाचं आहे असं उत्तर त्यांनी दिलं. पण तालुका कृषी विभागाने ही जबाबदारी पंचायत समितीच्या कृषी विभागाची असल्याचं सांगताच विटनोर ताळ्यावर आले. पंचनाम्याची प्रत तालुका आणि पंचायत समितीच्या कृषी विभागानं संयुक्तपणे द्यायला हवी असं त्यांनी सांगितलं. तातडीनं दुसऱ्या दिवशी ही प्रत मिळवून देण्याचं आश्वासनही त्यांनी दिलं. एवढ्यावरच न थांबता आम्ही गाठलं ते पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना. हा संपूर्ण प्रकार त्यांच्या कानावर घातला, पण ते तर कशालाच दाद देत नव्हते. पण कर्तव्याची जाणीव करून देताच गटविकास अधिकारी वरमले. लगेच त्यांनी कृषी अधिकाऱ्यांना फोन करून तातडीनं पंचनाम्याची प्रत देण्याचे आदेश दिले. अशा प्रकारच्या शेतकऱ्यांनी जी मका बियाण्याच्या संदर्भात तक्रार केलेली आहे, त्या तक्रारीच्या अनुषंगाने आम्ही आमच्या कार्यालयातील कृषी विभागाचे अधिकारी यांना या संदर्भात ताबडतोब कारवाई करण्याच्या दृष्टीने आणि चौकशी करण्याच्या दृष्टीने आदेश देतो आणि याप्रमाणे त्याच्यावर जे काही कारवाई होईल ती त्या कार्यवाहीचा अहवाल वरिष्ठांना आम्ही सादर करतो. जे काही पंचनामे झालेले आहेत या कामाचे होणार, त्या पंचनाम्याची प्रत सुद्धा आम्ही शेतकऱ्यांना उपलब्ध करून. आता लवकरच या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळणार आहे. त्यांच्या लढ्याला उशिरा का होईना पण न्याय मिळणार आहे. झी हेल्पलाईनने जी साथ दिली त्यासाठी या शेतकऱ्यांनी हेल्पलाईनचे आभार मानले. आम्ही वारंवार इथं चक्रा मारत होतो, परंतु जी हेल्पलाईनला जेव्हा आम्ही कळवलं त्यावेळेस आमचं तो प्रश्न मार्गी लागला. त्यांनी पुढचं पंचनामाची जी प्रत आहे ती आम्हाला देण्याचं कबूल केलं. या शेतकऱ्यांना तर त्यांचे हक्काचे पैसे आता मिळतील, कारण त्यांनी दिला लढा. तुमचीही असेल अशीच समस्या तर तुम्हीही द्या लढा. झी हेल्पलाईन देईल तुम्हाला साथ. अखेर सवाल तुमच्या हक्काचा आहे. झी हेल्पलाईनसाठी मनमाडहून निलेश वाघ सह ब्युरो रिपोर्ट, मुंबई. झी 24 तास एक पाऊल पुढे.